उद्या दिवसभर गणपती विसर्जनाची धामधूम सगळीकडे पाहायला मिळणार आहे। मात्र असं असलं तरी सुद्धा यामध्ये नियमांचं उल्लंघन होऊ नये, पोलिसांसोबत वाद घालू नयेत, महिला सुरक्षेची काळजी घ्यावी, अश्लील नृत्य करू नयेत, अशा प्रकारच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। जे मंडळ गैरवर्तन करेल त्याच्या मागे गणेशोत्सव समन्वय समिती उभी राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका समन्वय समितीने घेतलेली आहे। गैरवर्तन करणाऱ्यांच्या पाठीशी उभं न राहण्याची भूमिका गणेशोत्सव समन्वय समितीने घेतलेली आहे आणि त्यामुळे कुठल्याही मंडळातल्या कार्यकर्त्यांनी जर गैरवर्तन केलं, महिलांशी अश्लील वर्तन केलं किंवा पोलिसांबरोबर हुज्जत घातली तर त्याच्या पाठीमागे समन्वय समिती उभी राहणार नाही, असं आदल्या दिवशीच समन्वय समितीने स्पष्ट केलेलं आहे। आणि त्यामुळे गणेशोत्सव गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी ही भूमिका समन्वय समितीमार्फत घेण्यात आलेली आहे। पोलिसांसोबत सलोख्याने वागा, अशी एक महत्त्वाची सूचना। त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची देखील गरज आहे। कुठली खबरदारी घेण्याची गरज आहे हे आपण पाहतो आहोत। ध्वनी प्रदूषणाबाबत न्यायालयाच्या निर्देशांचं उल्लंघन होणार नाही, याची दक्षता देखील गणेश मंडळांनी घेण्याची आवश्यकता आहे। डीजे ऐवजी पारंपरिक वाद्याला प्राधान्य द्यावं, अशीही एक सूचना नागरिकांमधून येते आहे। अश्लील हावभाव आणि डान्स करू नयेत। या सगळ्या समन्वय समितीने गणेश मंडळांना दिलेल्या सूचना आहेत। या सगळ्याबद्दल समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांच्याशी आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी बातचीत केली आहे, ती आपण बघूया। उद्या होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव समन्वय समितीने गणेश मंडळांना काही सूचना जारी केलेल्या आहेत। हेच सांगण्यासाठी माझ्यासोबत आहेत गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेंद्र दहिबावकर सर, कशा पद्धतीच्या या सूचना आहेत त्याबद्दल काय सांगाल? मुळात म्हणजे उद्या गणेश विसर्जन आहे आणि गणेश विसर्जन म्हटलं की ते शांततेने पार पडला पाहिजे, कारण गेली 32 वर्ष समन्वय समिती कार्यरत आहेत। विशेष म्हणजे 3 गोष्टीला आम्ही महत्त्व दिलेलं आहे की माननीय उच्च न्यायालयाने जे काय आदेश दिले आहेत त्या आदेशाचे तंतोतंत पालन व्हायला पाहिजे। पोलिसांच्या बाबतीत सलोख्यांचे संबंध पाहिजे आणि तिसरं, महिलांच्या बाबतीत कुठची छेडछाड अशा तक्रारी येता कामा नये। या बाबतीत समन्वय समितीने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या संपूर्ण मुंबईतील गणपती मंडळांना भेटी दिलेल्या आहेत। मी पण रात्रभर भेटी देतो आणि एकच त्यांना सांगितलेलं आहे की कुठच्याही परिस्थितीत अशा प्रकारच्या तक्रारी आल्या तर समन्वय समिती आपल्या पाठीशी राहणार नाही। आणि विशेषतः म्हणजे पोलिसांशी सलोख्याचे संबंध ठेवणे, ह्या गोष्टीला आम्ही म्हणजे प्राईम हे दिलेलं आहे। आता सुरक्षेच्या बाबतीत बोलायचं झालं तर गतवर्षीप्रमाणे गेली कित्येक वर्ष सुरक्षेच्या बाबतीत समन्वय समिती गणपती मंडळांना आदेश देते आहे। त्या दृष्टीने आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की बाहेरचे कोणी येतील आपल्या इकडे तर त्यांच्यावर लक्ष ठेवा। अपरिचित व्यक्ती आले तर त्याला ताबडतोब आपल्या याच्यातून बाहेर काढा, मिरवणुकीतून। आणि विशेषतः म्हणजे पारंपरिक वाद्याला आपण प्राधान्य द्या की जिथे डीजे असेल त्याला पर्याय म्हणून पारंपरिक वाद्य वाजवा, त्याचा डेसिबल मेंटेन करा। आणि सुरक्षेच्या दृष्टीने आपण जर ट्रकवरून एखाद्या मिरवणूक जात असेल त्या ट्रकच्या मालकाचं नाव नजीकच्या पोलीस स्टेशनला द्या, चालवणाऱ्याचं द्या, ती सक्षम ट्रक आहे का ते बघा। आणि दुसरं की कुठेही जास्तीत जास्त गुलाल उधळू नका, गुलाल फक्त तुम्ही लावा की जेणेकरून लोकांना कुठच्याही डोळ्याला इजा होणार नाही, हे आपण पाहायचं। धन्यवाद सर, ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव सर, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।